गोमेश्वर गावचा गोलंदाज जो नावाजलेला म्हणून पूर्ण रायगड नगरीमध्ये नावाजलेला फलंदाज जितू महागावकर खूप सुंदर अशी गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना या गोमेश्वर चषकामध्ये पुन्हा एकदा पुढील जो ओव्हर टाकण्यात येत आहे तो राहुल बिरवाटकर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गुमगावचा यंगस्टर राहुल बिरवाटकर. जितू महागावकर यांच्या होते ते बोललं जातं ना नसा नसा ते भरलं वारं तसं क्रिकेटचं वारं त्याच्या नसा नसामध्ये भरलेलं आहे ते म्हणजे गोलंदाज जितू महागावकर. काय गोलंदाजी केली मूर्ती लहान पण कीर्ती महान असते गोलंदाजीवरती सज्ज होते घुमेश्वर या संघाकडून ते म्हणजे राहुल आणि स्ट्राईकला आलेले फलंदाज अजून वादळ या संघाकडून क्रीजवर रोहन आणि रोशन. चांगला समाचार उंची जास्त लांबी कमी मिडपच्या दिशेने जाते क्षेत्ररक्षण तैनात होत आहे जेल बाद विकेटचा गोल होतोय उभ्या एकदा डीजे सुमोदर संगीत. थँक्यू नेहमीच अचूक क्षेत्ररक्षणासाठी म्हणजे गोमगावचा एक क्षेत्ररक्षण म्हणून नावाजलेला आहे तो म्हणजे गुमेश्वर गावचा मुकेश गायकर सुंदर असा जेल आणि पहिला आदरा दिलाय तो राहुल बिरवाटकर याने या वांदे संघाला. ज्यांचं समालोचन ऐकतंय कारण मला नेहमी शिकण्याची फार आवड आहे म्हटलं जातं ना विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी प्रतीचे लेखू नका आणि विद्या शिकवून माणूस बनवते जाणीव यांची विसरू नका. आता तुमच्याकडून पण देखील आम्ही नवीनच आहोत तुमच्याकडून देखील आम्हाला समालोचन शिकायला आवडेल. खरोखर चांगली अशी साथ देत आहेत आणि या रायगड नगरीमध्ये आपल्याला माजायचं नाहीये तर गाजायचं आहे. आपल्या दोघांना देखील चांगली साथ असेल तर आपण नक्कीच समालोचन सोबत करू. धन्यवाद दादा धन्यवाद. तुमच्यासोबत कॉमेंट्री करताना खूप मजा येईल या गुमेश्वर चषकामध्ये. नक्कीच आम्हाला पण काही नवीन शिकता येईल आम्ही काहीतरी नक्कीच नवीन शिकून जाऊ या स्पर्धेमध्ये तुमच्याकडून. धन्यवाद दादा. पुढील चेंडू राहुल यांचा. काय गोलंदाजी करतोय राहुल साजेशी अशा टाळ्या मिळत आहेत त्याला. यजमान संघ आहे आजच्या दिवसाचा भव्य दिव्य असं आयोजन केलंय आणि खरोखर मी मागापासून सांगतोय अयोध्येला जेवढी गर्दी होती तेवढी मान्यवरांची गर्दी या टुर्नामेंटला आज माझ्या जवळ या टुर्नामेंट पाहत गेलो एवढी गर्दी आतापर्यंत पाहिली नाही. मान्यवरांची एवढी उपस्थिती आज ती टुर्नामेंटला पाहायला मिळते. धन्यवाद परत एकदा शिवशक्ती क्रिकेटच्या वतीने आपला हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी करतोय लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव परिपूर्ण एकही चूक करत नाही क्षेत्ररक्षणामध्ये. आजच्या दिवसाचे यजमान देखील आणि मानकरी काय ठरतात काय पाहूया. गुमेश्वर संघ खूप सुंदर असा लेग साईडला सेफ झोन मध्ये तटवलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि आपल्या धावसंख्येत भर पडताना मानले संघाचा फलंदाज धावसंख्या एक धावसंख्येने भर पडेल आणि धावसंख्या झालेली ती 6. सुंदर असा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना गुमेश्वर गावचा यंग टॅलेंट राहुल बिरवाटकर. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला तटवलाय उंच असा आणि फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप केली आहे ती किरण बिरवाटकर आणि सहसा त्यांच्या हातातून कॅच निसतत नाही परंतु बोलतात ना क्रिकेट हा खेळ आहे आणि त्या चुका होत असतात. तसेच मित्रांनो एक जरा आठवण करून देतो जो घुमेश्वर संघ टी शर्ट घालून खेळतात ते म्हणजे स्वर्गवासी आमचे युवा खेळाडू होते सुशांत कृष्णा लटके यांचं थोडंसं आकस्मिक निधन झालं होतं आणि त्याने त्यांच्या सौजन्याने त्याने टी शर्ट दिलंय. म्हटलं जातं ना मित्रांनो आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती या मित्राची नक्कीच आठवण येत जाईल. मित्रा तुला खूप आम्ही मिस करतो आणि अंगावर शहारे येतात. एवढा युवा खेळाडू जाणं म्हणजे विसरणं नाही कधी शक्य. या मित्राला परत एकदा जाऊया मैदानाकडे आपण. वांजळे या संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 बाद 12 10. जो जर्सी क्रमांक 24 वर्ष आपल्या पाठीवर खेळत राहिले ते म्हणजे मास्टर ब्लास्टर इंडियन नेशनलचे क्रिकेटर सचिन तेंडुलकर सर. तेव्हा स्कोर बघा ते धावसंख्या झालेली आहे. काय गोलंदाजी करतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय टाळ्यांचा कडकडाट होतोय ते म्हणजे राहुलला. सुंदर असा अचूक टप्पा पकडला होता तो राहुल बिरवाटकर याने आणि बिनधाव बॉल टाकलेला आहे तो राहुल बिरवाटकर आणि समोरच्या संघाला रोखून ठेवलाय 12 धावसंख्येवर. सुंदर अशी गोलंदाजी 10 धावसंख्येवर. खूप सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना गुमेश्वर गावचे यंग टॅलेंट पुन्हा एकदा नवीन गोलंदाज म्हणून यश गायकर यांची वर्णी लागते. बघूया आपल्या संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गुमगावचा यंग टॅलेंट यश गायकर याने दोन्ही हंगामात चांगली अशी गोलंदाजी केली आहे. बघूया चांगलं सहकार्य अपेक्षित असेल यश गायकर यांच्याकडून आणि तसंच समोरचा फलंदाज
आता काहीसा सूर गवसलाय तो समोरच्या फलंदाजा मोठे मोठे फटके मारण्यात यशस्वी होत आहे तो फलंदाज वांजलेगावचा. पुन्हा एकदा स्ट्रेट साईडला तडवला चेंडू कॅचवर धावते जितू आणि पुन्हा एकदा झेल सुटला आहे तो जितू महावकर यांच्यातून. स्टेट डायला खेळण्याचा प्रयत्न केला होता खेळाडू आणि क्षेत्ररक्षण तैनात होते ते म्हणजे जितू महागावकर थोडंसं अपयश आलंय आणि झेल छोटा म्हटलं जाताना चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये थोडीशी चूक झाली आणि जीवदान मिळते तो म्हणजे बांधव या संघाच्या खेळाडूला आणि त्यांची वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12. 1-12. अचूक अशी गोलंदाजी करून गेला. सेकंड ओव्हरला आला तर तो म्हणजे राहुल त्याची जबाबदारी घेतली. यशने आपल्या संघाला यश मिळवायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. मध्ये क्षेत्ररक्षण केलंय काय क्षेत्ररक्षण केलंय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल मित्रांनो. सचिन गायकर नाईस फिल्डिंग. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रत्यक्ष दाखवताना मैदानामध्ये सचिन गायकर आपल्या संघासाठी नक्कीच एक धाव वाचवली आहे ती सचिन गायकराने. डिजिटल दुनियेच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ह्या चांगल्या टुर्नामेंट होत आहेत. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यजमान संघ आहे आणि अचूक गोलंदाजी करतो यजमान संघाकडून यश. स्ट्राईकला फलंदाज आलेले चांगला फुलटॉस मिळाला होता. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. जितू मागावर क्षेत्ररक्षण तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड होते जितूकडून. 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आणि वाढती धावसंख्या होते बांधव या संघाची ती म्हणजे 15. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण जितू महावकर यांच्याकडून आणि 2 धाव पूर्ण करण्यात यशस्वी वांजलेगावचा फलंदाज. खूप सुंदर असा आता फॉर्मात आलाय तो वांजलेगावचा फलंदाज आणि आता त्यांना माहिती आहे काही शेवटचं षटक चालू आहे आणि काही आपल्या संघासाठी नक्कीच धावा आपल्या जोडल्या पाहिजेत आपल्याला डिफेंड करण्यासाठी. तोच हा प्रयत्न हा वांजलेगावचा फलंदाजाकडून. आता जी कांदिवलीमध्ये होणारी 18 फेब्रुवारीला मला वाटतं GGSS गवळी समाजाची प्रीमियर लीग होते त्याच्यात जितू मागावकर यांची बोली लागलेली आहे. अजून देखील मला वाटतं आपले कर्णधार देखील त्या लिंकमध्ये आहेत. या घुमेश्वर या गावाकडून चांगली महाराष्ट्र लेवलला टुर्नामेंट होत असते. फ्री हिट मिळतोय तो म्हणजे वांदव या संघाला अचूक गोलंदाजी करत होता पण थोडासा नियंत्रण विसरला आणि नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. परत एकदा बोनस मिळतोय वांदव या संघाला. वाढती धावसंख्या झाली वांदव या संघाची ती म्हणजे 16. 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो यश. काहीसा मागात पडताना यश आपल्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण सापडलं नाही अजून तो यश गायकर यांना. पुढील चेंडू यश गायकर यांचा. चांगला फुलटॉस मिळाला होता. थोडस फायदा घेता आला नाही पण 2 धावाचा कौल दिलाय. 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. वांदव या संघाने 2 धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 18. दादा सकाळपासून सांगावं लागेल आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 30 रनांचं टार्गेट कोणाला चेस करता आलेलंच नाही. ते म्हणजे SYMDB या संघानेच फक्त हायस्ट रेकॉर्ड बनवले ते म्हणजे 27 धावा. काय मित्रांनो अजून ती 18 बॉलमध्ये 30 रन कोणाला करता आलेले नाही आहेत. अचूक अशी गोलंदाजी करतायत ते म्हणजे प्रत्येक गोलंदाज घुमेश्वर या संघाकडून गोलंदाजी करतोय. चांगला फायदा उठवण्याचा प्रयत्न केला होता वांदव या संघाने. 1 धावेचा कौल दिला होता. दुसऱ्या धावेचा कौल दुसऱ्या धावेवर रनआउटच्या स्वरूपात होतोय. बाद विकेटचा होतोय पतन होऊन जाऊ दे एकदा डीजे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण दाखवताना विश्वास गायकर. थँक्यू तुझे थँक्यू. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रात्यक्षिक दाखवताना गुमगावचा अष्टपैलू खेळाडू विश्वास गायकर चांगला थ्रो केला त्यानंतर रनआउट झाला तो म्हणजे वांजलेगावचा फलंदाज. क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हणून नावा नेमून तोच म्हणजे धावबाद झालाय. पुढील चेंडू यश गायकर यांचा. रोशन बाद झाल्यानंतर रोशनची जागा भरून काढण्यासाठी येते सूरत. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. हाईट जास्त आहे लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षण तैनात काय कॅच घेतले मित्रांनो. बाद होतो. थँक्यू. मी म्हटलं होतं ना गुमेश्वर गावामध्ये एक सेफ झोन मधून म्हणून नावाजलेला हा अष्टपैलू खेळाडू म्हणजे मुकेश गायकर. सुंदर अशी क्षेत्ररक्षण प्रात्यक्षिक दाखवतो आपल्या मैदानामध्ये आणि झेलबाद झालाय तो वांजले गावचा फलंदाज. टोटल धावा झाल्या आहेत त्या 19 आणि 20 धावाचं आव्हान आहे ते यजमान
गुमेश्वर संघाला. ह्या 11 खेळाडूंवरती मित्रांनो जवळ 150-200 घरांचा उंबरठा असतो, पण या 11 खेळाडूंवरती विश्वास का दाखवला असतो हे आता आपल्याला पाहायला मिळालं मुकेश गायकर यांच्या माध्यमातून. कारण प्रथम लगेच 2 झेल देखील त्याने केल्या होत्या, कुठलीही मिसफील्ड केली नाही आणि संघ परिपूर्ण आता धावेवर समाधान मानावं लागलं, ते म्हणजे वांजळे या संघाला 19 धावेवरच समाधान मानावं लागले. गुमेश्वर या संघाला विजयी व्हायचं असेल तर कंपल्सरी चेसिंग म्हणून 20 धावा कराव्या लागतील. 18 बॉल 20 रनांची आवश्यकता आहे. मित्रांनो, काय असतं क्रिकेट. सोमवारपासून आपण शनिवारची प्रॅक्टिस करून रविवारी जी वाट बघतो ते म्हणजे क्रिकेट. गर्लफ्रेंड आणि घरी बायकोला समजावून आपण मैदानात उतरतो ते म्हणजे क्रिकेट. संघामध्ये नंबर लागो या ना लागो, पण विजयामध्ये सामील होणं म्हणजेच आहे क्रिकेट. गावासाठी आणि गावाच्या अस्मिरसाठी आन बान शान एक करून खेळणं ते म्हणजे आहे क्रिकेट. या गुमेश्वर चषकामध्ये खूप सुंदर असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. ते शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर आयोजित श्री गुमेश्वर चषक 2024. बघूया, छोटंसं आव्हान आहे गुमेश्वर संघाला. 20 धावांचं आव्हान आणि शिस्तबद्ध असं मैदानात जाताना वांजळे हनुमानवाडीचा संघ बघूया डिफेंड करतील का या छोटंसं धावाचं आव्हान. आणि मला वाटतं गुमेश्वर गावचे सलामीला येतील ते सचिन गायकर आणि मुकेश गायकर हे 2 धडाकेबाज फलंदाज सलामीसाठी उतरलेत. यजमान संघाचे 2 फलंदाज देखील मैदानामध्ये सज्ज होतात, ते म्हणजे मुकेश जाधवने 2 कॅच देखील घेतल्या होत्या, चांगला झेलबाद घेतलं होतं. वांजळे या संघाचे सलामीवीर का म्हटलं जातं मित्रांनो, आपण जर घर बांधायला घेतल्यानंतर जसं पाया मजबूत असावा लागतो तसे 2 सलामीवीर आहेत या गुमेश्वर या संघाचे, ते म्हणजे मुकेश आणि सचिन. थँक्यू. उपस्थित मान्यवर श्री प्रवीण दादा घोले माजी सेक्रेटरी यांचे इथे आगमन झालंय. श्रीशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर यांच्याकडून हार्दिक असं स्वागत. तसेच श्री समीर पांडुरंग गायकर सदस्य गुमेश्वर यांचे इथे आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक स्वागत. तसेच श्री भालचंद्र घोले माजी कर्णधार गुमेश्वर यांचे इथे आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक असं स्वागत. तसेच विशाल साळुंके हे इथे उपस्थित झाले, त्यांचंही शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर यांच्याकडून हार्दिक असं स्वागत. तसेच गुमेश्वर सदस्य प्रशांत खेडेकर हे इथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक असं स्वागत. वांद्रे या संघाने लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. 15 मिनिटांचा अवधी आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत गुमेश्वर या संघाकडून. लगेचच चालू करायचं, पंचांना देखील विनंती करतो सामना चालू करायचा आहे. जिंकण्यासाठी गुमेश्वर या संघाला 18 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता आहे. माफक असं टार्गेट ठेवलं त्यांच्या समोर, पण मित्रांनो अगोदरच सांगितलं झालं नाही की मी हा टार्गेट चेस करू शकतो. हा क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाजीवरती सज्ज होते तो म्हणजे वांद्रे या संघाकडून रोहित. स्टार्ट. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला गेलेला फलंदाज आहे तो म्हणजे सचिन. गुमेश्वर या संघाकडून नेहमी सलामीवीर करत असतो. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला, काय गोलंदाजी करतोय. 20 रनांचा टार्गेट त्यांना चेस करायचा आहे, पण अचूक अशी गोलंदाजी करतोय वांद्रे या संघाकडून रोहित. गेल्या 14 तारखेच्या संडेला त्यांनी 2य क्रमांक मला वाटतं पटकावला होता बोरवलीमध्ये, आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आज या गुमेश्वर या संघामध्ये सहभागी झाले टुर्नामेंटमध्ये, चषकमध्ये. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पॉईंटच्या दिशेने बॉल जातो, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धावेवर समाधान आहे. दुसऱ्या धावेचा कौल 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि स्कोर बोर्डवरती खातं उघडलं जातंय 2 या रनाने. आणि गुमेश्वर या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 2. वांद्रे संघाला गुमेश्वर या संघाला विजयासाठी दादा हवे आहेत फक्त आता 18 रनांची आवश्यकता आहे. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजय करू शकतो. तू मला 2 धावा काढू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, अशी गोलंदाजी करतो वांद्रे या संघाकडून रोहित.
शांतमय कुठल्याही गोष्टीचं वादविवाद न होता अशी पंचगिरी करतायत. त्याच्या या सामन्यासाठी हेमंत ठाकूर सर असतील, शशिकांत सावंत सर असतील, सुरेश दळवी सर असतील, निलेश लॉंगॉपला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण त्यांना झेल शूट, एक दुसरा चान्स देखील होता झेल घेण्याचा, पण थोडंसं अपयश आलं, कुठेही समजलं नाही क्षेत्ररक्षणाला. आणि एक जीवदान मिळतोय तो म्हणजे सचिनला. अरे मित्रांनो, कोणाची कॅच सोडली तर सचिनची कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते पण अपयश आलं. मला वाटतं जेवढं मान्यवर आणि प्रेक्षक आयोजक आहेत त्यांना टेन्शन वाढलं होतं, सचिन बाद होते की काय, सगळ्यांच्या हृदयाचे झटके वाढले होते, पण कुठेतरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होते. नक्कीच नक्कीच सचिन हा एक हा गुमेश्वराचा अष्टपैलू फलंदाज म्हणून नावाजलेला फलंदाज आहे. हा गुमेश्वर संघासाठी खूप साऱ्या अपेक्षा असतात. नक्कीच या सचिन गायकरकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते नेहमीच. तो सचिन गायकर याला पंचाने निर्णय दिले, थ्रो बॉल इज बँड, इस टुर्नामेंटला परिपूर्ण बँड असेल, नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट मिळतोय तो म्हणजे सचिनला. पाहूया काय फायदा उचलतो या नो फ्री हिटचा. फक्त एक फ्री हिटला रनआउटच असतो, पण जे कधी झेल बिल गेल्याच्या नंतर जीवदान असतो. पाहूया फुल टॉस मिळाले, फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता पण डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतोय काय, नाही. पंच आमच्याकडे वळत आहेत, 2 रन डिक्लेअर देत आहेत स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होते ते म्हणजे उमेश्वर या संघाची 7. पुढील होणारा सामना वावडुंगी वर्सेस व्यास. दोन्ही कर्णनायकांना विनंती आहे की मंचाकडे संपर्क साधायचा आहे. आपल्याला मान्यवरांच्या हस्ते टॉस करायचा आहे. पुढील होणारा सामना वावडुंगी वर्सेस वेलास. पहिलं षटक चालू आहे आणि गुमेश्वर या संघाची धाव संख्या झाली आहे बिनबाद 7. परत एकदा चांगला बॉल टाकला होता, यार्कर मारला होता पण 1 रन घेण्यामध्ये यश आले. पंच आमच्याकडे होत आहे लेग बाईच्या स्वरूपामध्ये. गुमेश्वर या संघाची वाढती धावसंख्या होते ती 8. कुठेतरी घुमेश्वरच्या संघाचे सगळे यजमान बाकीचे प्लेयर बसले, त्यांना चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला आवडेल. यजमान संघ आहे आणि अपेक्षा देखील आहे. पण आता दुपारचं सत्र चालू झाले, आपल्या प्रत्येक खेळाडूच्या मागे जर एटीएम खोललं गेलं तर यजमान संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो तर थोडं तर प्रोत्साहन देखील खेळाडूंना मिळलं जाईल. स्ट्राईकला फलंदाज गेले ते म्हणजे मुख्य, ज्याने 2 झेल घेतल्या होत्या, क्षेत्ररक्षण अचूक केलं होतं. गोलंदाजीवरती सज्ज फुल टॉस मिळालं, ज्याला लॉलीपॉप मिळालं आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 धावा देत आहेत. फुल टॉस होता, ज्याला क्रिकेटमध्ये लॉलीपॉप मिळालं म्हटलं जातं, पण त्या लॉलीपॉपचा फायदा मिळाला फक्त 2 रनांमध्ये. वाढती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे गुमेश्वर या संघाची 10. वावडुंगी असं थँक्यू डीजे. वावडुंगीचे कर्णधार आणि वेळाचे कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचंय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहन. वांद्रे या संघाकडून अचूक अशी गोलंदाजी करत असतो रोहन. परत एकदा स्ट्राईकला फलंदाज गेलाय तो सचिन. एक जीवदान मिळालं होतं सचिनला. पाहूया काय फायदा होतो. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात, काय होतंय पाहूया. पण जेल बाद होतोय, विकेटचं गॉन होतोय. बॅक टू पॅव्हलियन. पुढील होणारा सामना वांगे वर्सेस वेलास. टॉस होत आहे. टॉस जिंकला वावडुंगीने आणि प्रथमतः
व्यास आणि वावडुंगी याच्यामध्ये टॉस झालेला आहे. लगेचच आपण तयार देखील राहायचं आहे. उमेश्वर संघाला ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मुकेशचा, पण झेल छुटाना तो मॅच छुटा, चुकीला माफी नाही. मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुका करू नका. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 3 रनांची आवश्यकता आहे, ती म्हणजे घुमेश्वर या संघाला एक बाद. धाव संख्या झाली घुमेश्वर या संघाची 17. पाहूया कोण कोणाला देतोय खतरा. वांदे या संघाकडून खतरा मिळतोय. गोलंदाजीवरती विकेट घेतात काय पाहूया, की चौकार षटकार होतोय घुमेश्वर या संघाकडून. पाहूया, ओ फुल टॉस मिळाला, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला पण जातोय सीमारेष नाही. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळत आहेत 2. वाढती धाव संख्या झाली 19. टाय मॅच झालेली. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे फक्त 1 रनांची. यजमान संघ आहे आजच्या दिवसाचा शिवशक्ती क्रिकेट संघ. घुमेश्वर विजयाकडे वाटचाल करताना सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंचं, रसिक प्रेमिकांचं मनपूर्वक शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. 1 रनांची गरज आहे. 30 आतमध्ये सगळे प्लेयर क्षेत्ररक्षण तैनात केलेले आहे. पाहूया काय करतोय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न पण झेल बाद होतोय. हाच मित्रांनो दबाव असतो.